रंगदेवता आणि रसिक प्रेक्षक यांना विनम्र अभिवादन करून देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग औरंगाबाद सादर करत आहोत मराठी एकांकिका ग्लोबल अडगाव। लेखक प्राध्यापक अनिल कुमार साळवे, दिग्दर्शक मनीष खंदारे। सादर करत आहोत देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग औरंगाबाद मराठी एकांकिका ग्लोबल अडगाव। आपका हार्दिक अभिवादन करता हूँ। मेरी नजरों के सामने ठीक इस समय वेस्ट इंडीज की टीम फोटो ली जा रही है। आगे की दही मुर्या दही थांब, तू अदनी येतो आता। पहाटापासून ते पाण्यालाच गेले, ते आल्यावर पी मग पकालभर पाणी। मुर्या तू जीव चालला र पाण्या वाचून। अरे रानात एकटी पूस नाही, उगा मुका बैस ना लागड्या। म्हणून बोंबलतोय सोय, दाण्याचा वास आला असं ना तुला। काय तुमच्या दोघाचं असतं तर असू, तू त्याच्या पोटातून निघला का ते तुझ्या पोटातून निघले कळत नाही। नुसत्या कोरड्या ठाण कावडी घेऊन आला, उंच तीन सभी पाणी नाही गावलं का, नुसते तोड घेऊन आला। अगं माय 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 तोंगडे गेले रे देवा, दमू खळा बेट्या। अरे उंत मायला भाजून खात का काय कुणास ठाव, आमचं फऱ्यातून मोडलेल्या बायला वणी झाले। त्या मुऱ्यापुरतं बी नाही गावलं का पाणी। अरे गुंडीभर भेटलंय। कुठवर गेलत? फार मंगरुळा ट्रॅक्टर गेलतो। अरे दुष्काळ का काय, माणसं गिरतू का काय कुणास ठाव। साऱ्या गावाला पाणी पाजणाऱ्या बैलाचे तर आताडे कोरडे पडले। माय अरे गुंडीतलं उच पाणी आणे बर नाना, एवढूशा पाण्याने काय होईल त्याला? अरे नडत वल होईन त्याच आण। अहो भागव आता एवढं थांबव, उजूक सांच्याला देईन। अरे 10 कोसार पाणी नाही मरते, चुका भर पाण्यासाठी वंजळ भर रगत आटावं लागतंय, तरी तोही सोय करतोय मी। अरे महिन्याभरापासून आम्ही सारे पारुषे आहेत। आभाळच वाण झालंय रांडक्या कपाळाचं, गावात तर जणू मसन वाट्यानं पांघरून घातलंय। अरे 10 कोस पाण्याला जाऊ जाऊ आमच्या डोळ्याचं पाणी मुरदार झालंय बेटे। या बागीच्या काट्याने तर पार पायाचा भुगा केला। साऱ्या गावाचे उन्हाळे झालेत, माणसं वन क्रिकेट घागरी घेऊन राहणार, माणसाची सापळत आणि रानाचे उकांडे झाले। घराला सारवण नाही, अंगणाला सडा नाही, घरादाराचा माणसं सहित घुरट वास सुटला या। वरून तुमचा लाडका मुर्या ढेंडाळाले पोटेच्या पोटे टाकतो। हो मागच्या जन्माला भोग येऊ आता, लय पाप वाढले। अरे तवा बरसाती व्हायच्या, वावर चिबडायची, गळत लागायची, आता पडतो ना बुळबुळू आल्या ठसकल्या बनी। फाटलेल्या जमिनी पावना मरते, तळ खपाटी गेलेल्या येरी काकुळतीनं आपल्याकडे बघतात, पोटात मोठा खड्डाच पडतो। वाड्या वस्त्याचं धुपण झालंय सारं, पाण्या वाचून गळत लागले चित्रभाऊ। अरे पांढरीत तर सारे हाडकच पडलेत, शिगाड बरगाड्या, वास सुटलाय पुऱ्या गावाचा। खालचं दुपण कायच आहे, लोक तर लय पडायले होते। अगं दुष्काळाला कटाळून संभा दादांनी मोसंबीची बाग जाळी। मोसंब्या अशा मी करीत होत्या, जसं झाडाला करपलेली लेकरं लटकलं। आणि इजिवली नाही का कुणी? माणसाच्या पोटच्या आग विजवायला पाणी नाही, आणि बाग विजवायला कुठून आणती? सरकारी टँकरचं काय झालं? अरे टँकरचा तर भर आमुष्यात 13 घालावा। महिन्यापासून लोक रांगा लावून उभे आणि 1.5-2 महिने नेते बेन।
सरकारी लोकांच्या तर लय टोळक्याच्या टोळकी यायले. अरे नुसतेच हात हलवीत येतात. येताना गुंडीभर पाणी आणाव ना, पायलीचे खंडीभर तर भाषेनं ठोकीत येत. अरे त्या जनावरांच्या छावण्यात जनावर कमी आणि पुढाऱ्याचेच बॅनर कचून लागलेत. माय हळद आणीवर मुऱ्याच्या पायाचं नकुडं वाढले. हा आणते. फार बरगाड्या दिसायला बघ. गावाला मासूरला निघत आहे. नाना टणटणीचा पाला वाटून लावू का त्याच्या पायाला? अरे कालच लावला त्याच्या पायाला टणटणीचा पाला. काही सर नाही आली. जाऊ दे हळदच लावतो. माय हे पत्र कोणाचं आहे? कुशाबाच्या पोरानं आणून दिले. त्या टप्पाल भाड्याला उठव, वाचायला सांग त्याला. हे उठरा गुरप्या. म्या काय म्हणते, घरातला आडूपार कुस उठून गेलाय, कुई कुई करायला, आणि मागचं भिताड लिपून घ्या जरा. त्याला मोठी चीर पडली आई चुकाटा घुसन. मुऱ्याला पार गोमाशा चावून खायला. म्या काय म्हणते ऐकताय काय? येरी मायावर ध्यानच नसतं मला तुमचं. ऐकताय काय? अरे आडू मोडलाय, मुंढाऱ्या उरल्यात, भिताड लिपायची. रोजच ऐकतो ना हे. कटा आला मला ऐकून. मपलं काय ऐकायचं म्हणलं का कानाला खिंडर पडते यायच्या. लाईट बिल आलंय वावराचं, आणि तो खताचा पैसा मला आला होता, आणि त्या सुताराचे पैसे तुम्ही मेल्यास देता काय कोणाच छा? थांब, मला कोणी इकत घेता का बघतो, नाही तर पुलात घाले मला. ते कर्जाचे काय पैसे घुबड तोंडे गपराय. कर्जाचे 8 हप्ते रुकलेत माहित आहे मला. उगट टेन्शन देती. आमचं गिन्यान मातीत आहे आणि तुलाच गेले टाळू आली बाय. एखाद बार पाण्याला गेलं तर पिचरा पिचरी करते. पाण्याला जायचं म्हणलं का कापरा भरतं यायला. अरे तू जाय ना मग. तू अंगण का वार गेलं काय? पाणी भरण्यातच पांढरी झाले मी. मला शिकवायला एखाद बार गेले तर आले तिरी हलवी. आहा, अरे बाई बसाना काम दिसाना. पार मंगरुळा पुस्तर गेलतो. तिथून कुरडवाडी जवळच होती. हानम्याची हिरीतून आणा ना. त्या येरीला ढुंगण धुवायत कमी पाणी नाही. रामत तसेच. आता कोरड्या शालबी पाणी नाही. माय कळशीत पाणी आहे ना? रेणुकीच्या मंदिरामोर हापशी हाय तिथून आणावं. अरे त्या हापशीला एवढीशी धार. ताने पोरग तरी जोरात मुतन. मोठं कुरं फटायची येळ आली. अरे ही तोंड तर पाहना कशी करती. जसा कापसार लाल्या पडलाय. तू टकुरत बारमही फाटलेलं आहे. आणि दवाखान्यात दावायचं म्हणलं का तुमचं चावलं फाटतं ना. पाय पाय कशी पाणी मारती. अरे बाई माझी फुटलेलं इंजन आहे. बघा बघ धुपन सोडी ती. म्या होते म्हणून नांदले, नाही तर गेली असती अभ्याकच कोणा बरं बी. मॅच पोचलं पुरं घरदार. हाव रे, तू आज पोचलं पुरं घरदार. अरे बैलगाडी खालून कुत्रं चाललं तर त्याला वाटतं गाडी मॅच ओढतू. पाठपासून सडा सारवण करा, वावरात जा, धारे धरा, पाठ जुटून करा कोरडा सुरटी, आणि हे फुकट निजल्या उखळसाठी. अरे कमरक झोप तू रे भाड. मायचं डुकरीनीचं पिल्लू. एकेकाचं चुलीत घालून भरीतच करावं. आधीच घरात बरकटी आहे ना, दारातच पडतंय पांढऱ्या पायाचं. म्हणून म्हणते त्र्यंबकेश्वरला नागशांती घाला, पण येतो का तेवढा पैसा? इथं स्वतःच्या ढुंगणाला धोतर भेटा ना. 11 बामणाला धोतर पंचांग नेशिले तरी घरात बरकत नाही आली, आणि नागशांत्या घाला म्हणती. तू हा बा आणि ह्यो रेडू सारखाचा कधी बंद आणि कधी सुरू होतील याचा नेम नाही. माय बांधवईने बी पोटाला चिंतू लागली, ही बी पोट दुखायला. हिच्या पोटाचा फोटो काढा म्हणलं तर देव आहे ना. अरे घरातले तर पुरे माणसं किडके झाले. बी बघून पास ही दलिंद्रीत हात हाटा ना. अरे उठ ना आहे गाबडा उठ. पिसाळ कुत्रा डसले आणि वसवस करते. त्याचं पोट भरलंय, रात्रीच भराडा काढलाय, त्याच्या नावानं उखळू नका. अरे उठ ना आहे. झोपत राहतो. नमस्कार. आरोग्य क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रात देशाची गौरवास्पद प्रगती झाल्याचे उद्गार भारताच्या पंतप्रधानांनी काढले.
प्यार का सागर है, काय झालं रे तुला ढुंगण आला? अरे अरे काय करायला? दिसत नाही काय? परसा काढला चाललो. थांब, पाणी ठेव खाली. मग काय करू? जाय तिकडे दगड दुगड चापेव. अरे सांगितलं तुला डबकं खाली ठेव. अरे रिकामं येऊ दे ना लोकाला दावायला. लवकर येईन वावरात माय घाल. मी नाही जाणार वावरात, मला शाळेत जायचं यार. लवकर ये, कलेक्टरची अवलाद. तू नाही शिकला, मला शिकू दे ना. काम म्हणलं की टांगडा झाडी तू. मुळावर आलाय भाड्या. म्हशी माग टोंगळा आणि कुत्री माग भोंगळा. त्याच्या नावाने बोंबलू नका. तुमची काळी जीभ तोंडातच ठेवीचा. उजू त्याचा नवस पिटायचा आहे. हो नावसानी झालाय ना 5 बकऱ्याचं इबलीस. आईला नाव ठेवू नका, कडकड फोडून खाईन ती. दासो, ए दासो. अरे त्यो पारसाकडला गेलाय. नानो. मग पंढरी काय? पंढरी पुढे जिजा आला बाई. यानंतर थोड्याच वेळात नाटोजून 25 मिनिटांनी आयोजित कार्यक्रम पंढरी कस काय आला तू मधातच? त्याला उलस बसू द्या. लागला असं त्याच्या छातीत दुखायला. वय रे जिजा, उजू छाती उठली का? नाही मग आता सारखी उठत नाही, कधी कधी उठते. आणि मग हे बाचके बोचके घेऊन कोण आला बोर्डिंग इथून? शाळाला सुट्ट्या लागल्या महिन्याच्या आधीच. दुष्काळामुळं परीक्षा लवकर घेतल्या का उरकिल्या? बोर्डिंगला कुलप लावला आता. अरे दुष्काळाचा फटका तर आपल्याला बसतो. यायला काय मरी आली कुलूप ठोकायला? जिजा हं? फाटून पै पै आलास का रे? नाही रेल्वे ना आला. बिडात मपल्या बापाने रेल्वे आणली होती का तुमच्या? तुपला बाप आणू शकतो, विमानाचा ड्रायव्हर आहे ना. ना अशा भांडणात तर बीड जिल्ह्यात रेल्वे येईना ना. हो आपलं बर ते जाऊ दे. पत्र आलंय आपल्याला. पत्र हा अय पोरी ते पत्र आणे बरं. माय कुठं ठेवलंय? शिपल्याच्या देवळी ठेवलाय आणि ना मुराला दावलं की नाही दवाखान्यात? मुऱ्याला दिसाड दवाखाना सुरू झाला. जिजा हे की पाय बरं कायच पत्र आहे? सरकारी पत्र सरकारी. हा. दुष्काळासाठी भेटी देते लाडूकलं. यायला आताच काय पाना फुटला काय माहिती. अरे दुष्काळ का पहिल्यांदी पडला का काय इथं? सालन साल दुष्काळ आहे इथं. का रस्ते का शाळा का लाईटा का नाल्या? हे दुष्काळ नाही काय? त्याला वाचू देता का? काय हाय रे जिजा? काय नाही मग ते सरकारी अधिकारी येणार म्हण घरी. कर्जाची वसुली करते काय मग? काय माहित, आता ते आल्यावरच कळण काय ते. येडी आहे का रे उलसी? सरकारी माणसं कर्ज वसुलीला कशी येतील? दुष्काळासाठी येत असते. मग तो टकरून आले का नव्हतं? जिजा तुझी छाती उठली वाटतंय. नाही मग माडवा काऊन झालास? नाही जरा आण टाकून घ्या म्हणलं. पण ना पण छातीला इतकं शेकून देऊ का तुला उलस? काय ना ग राहू दे. जिजा हा? तुझ्या साळाकडं कसं आहे रे? काय सारं भनभनच आहे. माय पाण्या बिगर झाडं होर पळून गेली. बुडातूनच पोखरले. फांद्याच्या फांद्या कडाकड मोडून पडायल्या. ओली ओली झाड तर भुईच्या मांडीवर माना टाकत. असं ऐकलं का पोटातच काल होतंय आपल्याकडं. राधे राधे काय नाही तुला असंच होतंय जरा आठवत. काय झालं तिला? काही नाही झालं, जाऊ दे मुका पैसे. नाना दवाखान्यात जाऊ तिला. इथला दवाखानाच मरायला आला आणि कुठं नेत? नाना नेमकं झालंय काय? अरे ती पाण्याला गेली ती चिलारीतून एकटी. तिला उलट्या पायाचा मुंजा लागलाय. भैरवासा झालाय तिला. अरे नाना तसं काही नाही, मोठ्या डॉक्टरला जाऊ. मुंजा डॉक्टरला काढता येतो का? नाना शहरात नेऊ ना. अरे काही होणार नाही. का आपल्या कोंबडीसारखी चिरचिर आडत. अरे पण अर्धी जातीला जाण त्याला दावलं आणि हे लोकायला माहित नाही. राधे राधे
आकाशवाणी केंद्रावरून बातमीपत्र प्रसारित करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यातील एका स्टील उद्योग समूहात प्रगती केलेले जागतिक स्तरावर करण्यात येत आहे. कोण भाऊजी? आंतरराष्ट्रीय पातळीवर भाऊजी तुम्ही काय? नाना कुठे? ते मुलाला घेऊन दवाखान्यात दावायला गेले. तुम्ही बस. यात आम्ही काय त्या बैला जीव आहे कुणाला माहिती. पुरा सापळा झालाय तरी त्याला जपतू. मेलेलं मड आहे ते. खाटकाली विकून टाका. तुमच्या भावाला सांगा ना, खाटकाचं नाव काढलं का 2-2 दिवस भांडण काढते ते. जाऊ द्या, तेव काय ऐकत नाही आणि त्याला मी काही सांगत नाही. दाशा शाळेत गेला होय. हे पत्र वाचून घ्यायचं होतं. तुमच्या नावानं बी आलंय का पत्र? हो. तुमच्या भावाच्या नावानं बी आलंय. असं आहे का? पंढरी ए जिजा. हॅलो हॅलो. अरे आप्पा आलेत बाहेर ये. हॅलो. पंढरी आलं होय बोर्डिंगीतून. करा आपण. पंढरी हो. अरे एवढा पांढरा कसं झालं रे? मागच्या भिताडाला घुसला. हा. घुशी घराला पोखरायला आणि व्यापारी शेतकऱ्याला सापडली का मग घुस? नाही आपण घुस नाही सापडली, भात दाडली पण घेतलंय. अरे कुठं कुठं लिपशील भाऊ. त्याच्या भुयाराच्या वाटा आपल्याला कधीच सापडणार नाहीत. ते जाऊ दे. पंढरी हे पाहत पत्र आलंय. पत्र तुमच्या नावानं बी आलं होय पत्र? हो. नानाच्या नावानं बी आलंय. असं आहे का? हा, सरकारी पत्र आहे. सरकारी? ते भूमिलेख ऑफिसातून काही सरकारी अधिकारी येणार पण घरी. तुमच्या भाव आले वाटतं. अरे माग व्हाय ना आहे माय घाल्या. जमान लावायला नारव. अरे दवाखाना होता का उघडा? करा आप्पा. अरे पत्र आलंय. साऱ्या गावाला चाले काय. कुशाबा भेटला होता तालुक्यात, त्याला बी आलंय जणू. मग मला पाहावं लागेल कायचे पत्र आहे ते. ए जिजा, अरे तू पुढारपण नको करू. काय भेटत असन ते भेटू दे आणि फिटू दे उरावरचं कर्ज पाणी. पत्र दावाला आलता का? उजूक काही अडचण ना? अरे धुरपतीच्या पाठीत पाणी झालंय. तू बायकोच्या काय? हो. सैराकडे नेऊन धावतो म्हणलं तिला. सिस्टरीन म्हणली पांटी बी असन. भाऊजी तुमच्या बोटाचे नखुरडे कसे आहेत? बोट सडायलेत. रगत पिती होती का नो? असं कोण बोलायलास रे? अरे ह्या दुखण्याला आणि ह्या भिकारपणाला मी आता कटाळून गेलोय. कोणी याचा बट्ट्यानं 5 देतं का पाय? अगोदरच तो वर 5 बँकाचं कर्ज, मायवर 3. कोण देईन बाप्पा आपल्याला आता? व्हायला पण काही नाही आता. आपण तर हरलोत ना या शेतीच्या धंद्याला. अरे हारणारा कधी पेरत नाही, पेरणारा कधी हारत नाही. अरे पण शेतकऱ्यांना नुसतं जगाला खाऊच घालायचं का रे? अरे त्याचा धर्म जसा पोळणा असतो ना, तसा शेतकऱ्याचा धर्म आहे खाऊ घालणं. हो, खाऊ घालणारा साराची काळजी करतो, पण खाऊ घालणाऱ्याची कोणी करत नाही. आता तर नवच सरकारी धोरण आलाय. हा, समजा एखाद्या उद्योगपत्याने मोठं कर्ज घेतलं आणि त्याच्यावर मोठा उद्योग उभारला आणि तो जर जळाला तर त्याला सारं कर्ज माफ होतं या. आणि हर सालात पाण्या वाचून आपला ऊस जळतो तवार आपल्याला बी भेटतं काय? कोर्ट कचेऱ्यानं अपमान. हा, ऊसावरचं कर्ज फेडलं नाही म्हणून कोर्ट कचेरी आणि बँकेचं कर्ज फेडलं नाही म्हणून पेपरात नाव छापून अपमान. तू काही म्हणणार ना, पण हे शेतकऱ्याचं जगणं नको वाटतं आता. रात खणायची आणि पहाट उकरायची हे काही जमना आपल्याला. जातो घेतो कुणाच्या हातापाय पडून 2,000 आणि वाचतो माझ्या धुरपतीला.
चिकड गोमाशात हाल सोडीनं तो मुऱ्याचे सकाळपासून तोंडातून फेस गाळायला. आता कवर कस दम धरीन त्यो चिपाटे चव चव तोंड सोललंय पुरं. 12 घोड्याचं बळ होतं मर्दे मुऱ्यामध्ये. अरे तू सांग कसला बिचारा टाक त्याला फारशात पाडायचं. नानो ए नानो अरे काय रे पंढरी ते साहेब लोक आले काय? हो हो आवर ते साहेब आले. आहे पोरी बसाला आवर लवकर. आणे लोक राम साहेब राधे तुमचं पत्र मागणीच मिळालं. बस बस वाश यायला असेल साहेब. शेणा मुताची घर आहेत आमची. पान देऊ का? नको नको काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बसा. तुम्ही पण या मावशी बसा. काम चालू होतं वाटतं. हाव बैल आहे एकच आहे म्हातारा झालाय. विकायचा ना मग. ते तुम्हाला जमतं भाऊ. घरातलं माणूस म्हातारं झालं की तुम्ही त्याला आश्रमात टाकता. आमचं जनावर जरी म्हातारं झालं तर त्याला आम्ही पोटात ठेवतो. आपलं पूर्ण नाव? कौतिक कडू ढवळे. जमीन 5 एकर आहे वाटतं तुम्हाला. हाव भागतं त्यावर. कशाचं भागतंय साहेब? भागावं लागतंय. बेभराशाचा धंदा आहे. कापूस गेल्यावर भाव चढतो आणि लसूण साडला तर कांदा रडतो. अहो शेतकरी म्हणजे राजा आहे. उत्तम शेती करणारा बळीराजा. हो साहेब त्यो फक्त पुस्तकात आहे. भिकाऱ्यात आणि आमच्यात जास्त फरक राहिला नाही साहेब आता. अहो असं काय म्हणता. फार मोठा फरक आहे. हो फरक आहे म्हणा. भिकाऱ्याचं बँकेत खातं असतं आणि आमच्यावर बँकेचं कर्ज. अहो असे काय म्हणतात. अहो तुम्ही जनतेला जगवतात. शिंदा म्हणतात तुम्हाला. पण जगिनारा परीस मारणाराला किंमत आहे इथं. जगिनारा बैलगाडीत आणि मारणारा 4 चाकीच्या गाडीत आहे. दुष्काळात पाहणा कोणाचे हाल आहेत. अहो स्वस्तो आम्ही. ऊन पडलं तर धरता येई ना आणि पाऊस पडला तर कोणता येई ना. आम्हाला पण वाईट वाटतं. शेतकऱ्याच्या नशिबी नेहमी गरिबी आणि दारिद्र्य. हो गरिबीनं पोट जळालं. दारिद्र्यानं आता पिढ्या जळाल्या. म्हणूनच तुमच्यासाठी एक मोठी योजना घेऊन आलो होतो आम्ही. योजना हे कसं शक्य आहे? का काय झालं? नाही नाही आमच्या मराठवाड्यात कसं आहे सरकारी योजना आणि ढग कोरडीचे येते. तुम्ही थोरला आहे मापला पंढरी. अच्छा अच्छा. तर कौतिकराव आम्ही लँड ॲक्विजिशन ऑफिसकडून आलो आहोत. तुम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत. जित्यापणीच म्हणजे फाशी घेतल्यावर पैसे भेटतात म्हणून. अहो नाही हो खरंच मिळणार आहेत पैसे. गपाओ उग काही पण नका बोलू. हे पण साहेब तुमच्याकडून काहीतरी चुकी झाली वाटतं. घरगीर हुकलत वाटतं तुम्ही. नाही नाही सानेत 1 नंबरची फाईल काढा. हो साहेब. नाव कौतिक कडुबा ढवळे. राहणार आडगाव बुद्रुक. 5 एकर जमीन आहे तुमची. बरोबर आहे. बरोबर आहे. कॉंग्रॅच्युलेशन. लाखो रुपये मिळणार आहेत तुम्हाला. खूप मोठे सुख येणार आहे तुमच्या घरी. नको साहेब मोठं सुख. गरिबीत राहायची सवय झाली आम्हाला. मोठ्या सुखाची भीती वाटते. अहो कौतिकराव सुखाची हाव कोणाला नाही. साहेब पोत्यात जास्त मात्र भरलं की पोतं उसवतं. मनबुकळ हाव करत नाही आम्ही. अहो असं काय करताय. सुवर्ण संधी आली आहे तुमच्यासाठी. अहो काय आहे ते ऐकून तर घ्या ना. काय सांगा बरं साहेब. तुमच्या आडगावच्या पायथ्याला फार मोठी मल्टीनॅशनल कंपनी होणार आहे. चीनचा प्लांट आहे हा. आणि हो तुमच्या आडगावच्या सर्वांना नोकरी सुद्धा मिळणार आहे. नोकऱ्या लय उपकार होते साहेब. माय पोराला चिटका मी राहतो सालन. हो आणि तुमच्या आडगावची 900 हेक्टर जमीन चीनच्या कंपनीने खरेदी केली आहे. आणि सरकारी भावानुसार तुम्हाला भरपूर पैसे मिळणार आहेत. आम्हाला कशाला? अहो त्यात तुमची 5 एकर जमीन सुद्धा आहे. तुमच्या आडगावचं नशीब उघडलं आहे. भरमसाठ संधी निर्माण झाली आहे या आडगावमध्ये. येथे आर्किटेक्चरचे ऑफिसेस, रेस्टॉरंट्स, बँकेट हॉल, ग्लास क्लब, गोल्डन विलेज होईल. अहो आडगाव ग्लोबलला जाईल. जगाच्या नकाशात येईल. जगाच्या नकाशात. जगाच्या नकाशात येईल का नकाशातून पुसूनच जाईल साहेब. साहेब मी आता जमीन इकली बी नाही आणि उजूक मला इकायची पण नाही. अहो कौतिकराव पण ती आता गव्हर्नमेंटने खरेदी केली आहे. याप्पा साहेब आम्ही तर जमीन इकलीच नाही आणि तुम्ही घेतली म्हणता.
बळद जमीन घ्यायची हे कोणत्या कायद्यात बसतो? घटनेत नवीन कायदा समाविष्ट झाला आहे, सेज. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन. असं आरबळून नका टाकू बरं, पुरं समजून सांगा. म्हणजे सेज विषयी तुम्हाला काहीच माहिती नाही? वाखरा नागरा बिगर आम्हाला काय माहित असणार आहे साहेब? पण हा तुमचा मुलगा तर शिकलेला दिसतो. वाट्या बिया आमच्या पदरात टाकल्यावर वावरात तरी काही उगवतं का? शिक्षण तरी कोणतं खरं शिकलं जाते? सेजच्या नियमानुसार तुमची जमीन आता खरेदी करण्यात आली आहे. साहेब मग गाडग्या माडग्या संसार मोडू नका. अहो त्याला आम्ही काय करणार, ती आता तुम्हाला विकावीच लागेल. या जमिनीसाठी एका किडनीवर जगतोय. म्हणजे साहेब जमिनीवरचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी आपली किडनी केली. व्हॉट? अरे किती अज्ञान आहे. त्यापेक्षा जमीन विकायची. ह्या जमिनीला आम्ही आमची माय मानतो, तिला जीव लावतो, पोटात ठेवतो. ह्या महिला कसं ऐकाव साहेब? आता तरी सुज्ञ व्हा, असे भोसट विचार ठेवत जाऊ नका. पुन्हा एकदा मोठी संधी आली आहे, आता तरी डोळे उघडा. नाही साहेब, वावर म्हणजे आमची मान आहे. मान आणि मान आम्ही कित नसतो साहेब. जमीन विकायची नाही साहेब. अहो तिथे मोठी कंपनी होणार आहे, तुमच्या लक्षात कसं येत नाही? हे बघा कौतिकराव, परकीय गुंतवणूकदार विकास करत आहेत देशाचा. देशाचा का तुमचा? इंग्रजां परीस रट काढायचे झाले तुम्ही. त्यांनी तरी नेव्हीच्या नावानं धान्य लुटलं, तुम्ही तर डायरेक्ट जमिनीच बळका पाहिलं. हे पहा, तुम्हाला जे काय बोलायचं असेल तर लँड ॲक्विजिशन ऑफिसशी बोला. ओके? अरे आमच्या जमिनीवर ध्यान ठेवण्यापरीस आमच्यावर ठेवा ना म्हणा. तुम्ही ते सहाय्य करा प्लीज. ते सहाय्य करणार नाही साहेब. हे पहा, तुमच्यावर वॉरंट निघेल, पोलीस येतील तुमच्या घरी. म्हणजे आमच्या फाटक्या तुटक्या सपनावर पण आता तुमच्या बंदुकीच्या गोळ्या चालणार जणू. परिणाम वाईट होतील. धमकीतात कोणाला साहेब? मेलेल्या कोंबडीला आगीची भीती नसते. आम्ही बी जमीन देत नाही. आडगावच्या बहुतांशी लोकांनी आपल्या जमिनी विकलेल्या आहेत. तुम्ही जर असे तटस्थ राहाल तर परिणाम वाईट होतील. हातात काहीच येणार नाही तुमच्या, शिवाय कोर्ट कचऱ्यांच्या. चला साहेब. साहेब ऐका साहेब. साहेब साहेब आपलं पुरं गाव विकलंय. म्हणजे एका कंपनीने विकत घेतलंय म्हणून लोक गाव सोडू सोडू चालले. माय आता रत्नी गोदाक्का एमी पुन्हा गावात कधी येणार नाही का ग? कुठे जातात ते लोक? जिथं राहायची सोय होईल तिथं जाते. बाय आपल्याला बी गावातून हाकलतील का ग? नाही राधे, आपण आपलं वावर काय सोडणार? खरंच माय? नाना माय दासे काय रे वाघ, तुपला मास्तर बी आता शाळेला येणार नाही काय? माय आता गावात शाळा कधीच बघणार नाही. कारण माझी शाळा काढायलेत माय. शाळाचा बोर्ड गाडीच्या चाकाखाली चिरडला जात होता. भिताडीच्या पोटात लोखंडाच्या पाऱ्या खुपशीत होते माय. कौलारूचा चेंदा मेंदा करीत होते. आता मही शाळा तिथं कधीच नसत. माझ्या दोस्ताईची आवाज मला कधीच ऐकू येणार नाही माय. माय माझ्याकडे बघून माई शाळा रडत होती. यांनी माई शाळा गिळून टाकली माय. माझी शाळा माय, माझी शाळा. नाना काय रे माय काय काय रे? आपा गाव सोडून चाललाय. काय
भेटायला आलंय शेवटचं. काराप्पा, तो आपण त्या कंपनीला जमीन दिलीस काय? हो. मग सोडून चाललास गाव? सारं गाव गेलंय नाना. अरे मी आता राहून काय करू? अरे शेतकऱ्यांनी जमिनी धानाबरोबर जिंदगी गाडली, आता आडगाव मातीत गाडायचं काय? नाना, आडगाव आता लय मोठं होणार आहे, जगात जाणार आहे. कंपनी आपल्याला बी नोकरी देणार आहे म्हण. अरे त्या कंपनीच्या लायकीचं शिक्षण तरी आहे का आपल्याकडे? कंपनी आपल्याला गॅटावर पण उभं करणार नाही. जाऊ दे नाना, खस्ता खात जगण्यात राम राहिला नाही. फाशा घेऊन मरण्यापरीस गाव सोडलेलं बरं. गावात राहून जीवरंजीत झालाय. 10 कोसावर पाणी नाही, पावसाचा मेळ नाही, कोरडवाहूला मान नाही. सण वार वर्षानुवर्ष कोरडेच चाललेत. अंगाला पटकन भेटाना. असं रोज रोज मरण्यापरीस एकदाच मरावं म्हणलं. पोरं बाळा दुर्पता कुठं? टर्कीत बसले आहेत. भेटायचं ना ग म्हणतात. का? रडू येईल म्हणून. हे बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या काळी मायला विकून असे स्थापित होऊ नका. अरे इथं आपल्याला गुलाम बनवण्याचं कटकारस्थान रचलं जात आहे. पूर्वी परक्यांनी छुपाक्रमण करून आपल्यावर सत्ता स्थापन केली होती, आणि आता हे सेज नावाचं छुपाक्रमण आमच्या जीवावर धारदार बाणाप्रमाणे वार करता या. अरे या सेजला आपले कायदेच लागू होत नाही, तर हा सेज आपला कसा असेल? लोकशाहीला साखर दंडाने बांधून ही हुकुमशाही सापासारखं डोकं वर काढू पाहते या. पण एक लक्षात ठेवा, भांडवलदारांना जर जमीन इकाल तर पत्रात गुलामी शिवाय काहीच पडणार नाही. इथं फक्त मालक बदलल्या जात आहेत, गुलाम तेच आहेत. तुमच्या असल्या जुलमी धोरणाने अगोदरच आम्ही मरायला लागलो. खचून गेलो. तुम्हाला सोन्याचं नाणं देणारा उद्योगपती प्यारा वाटू लागला, पण पोटाला अन्न देणारा शेतकरी आज डुईझट झाला होय. तुम्ही आमचे कारखाने इकले, मंडळ इकले, लाईट इकली, साऱ्याला अमृत पाजणारी निर्मळ नदी पण इकली र. आम्ही पार बरबाद झालो. इथले रहिवासी असल्याचा एकच पुरावा होता, आमच्याकडे असलेली जमीन. आता ती पण का उपरे करा आणि हाकला आम्हाला देशाच्या बाहेर. उरली फक्त हवा, ती पण का गुदमरलेला जीव मोकळा होईल. आमच्या गरिबीची अशी
चेष्टा नका करू रे. गावावर बुलडोजर चालवण्याबद्दल माझ्या अंगावर चालवा. अजून गावातल्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या नाहीये. अजून काही गावातल्या काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी पण विकलेल्या नाहीयेत. मग बाकीच्या उरलेल्या शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायची का? तुम्हाला फक्त तेवढंच जमतं. दारू पिऊन मेले तरी म्हणता आत्महत्या केली. एका अधिकारावर हात उचलण्याचा परिणाम तुला माहिती आहे? ज्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. जेलमध्ये सडशील तू. अरे हट. शेतकऱ्यांना अपमान करतोस, त्यांना बोलतोस. हट. देशातील सर्वात प्रगती आपण आता क्रिकेटविषयी माहिती ऐकणार आहोत. अभी आप सुनेंगे क्रिकेट की बातमी. देशातील क्रिकेटमधील देव म्हणजे सचिन तेंडुलकर. देशात ज्यांना ईश्वर संबोधले जाते ते सचिन तेंडुलकर. क्रिकेटचे गॉड म्हणजे सचिन तेंडुलकर. देशातील क्रिकेटचे देव, ईश्वर आणि गॉड यांना संबोधले जाते असे सचिन तेंडुलकर यांची मुलाखत आपण प्रक्षेपित करत आहोत. मुर्याने कालपासून चारा पाणी सोडलं. धरणच उरलंय. कुडून कुडून लिपाव. नाना, आपली जमीन जाईल का आता? नाही नाही, पंढरी गेला ना मंत्रालयात, येईनच तो आता. पुऱ्या बरोबर साऱ्यांनी छान पाणी सोडलंय. पोराला तरी कुटका भाकर खाऊन घ्या म्हणा. अय पोरा, उलस तिलस घ्या खाऊ. जिजा, आपली जमीन आहे ना? आहे ना? काय रे जिजा? आहे ना आपली जमीन. नाना, जमीन गेली. श्रोतेहो, आपण ऐकत होता आकाशवाणी केंद्र मुंबईहून शेतकऱ्यांच्या उन्नतीचा समृद्ध किसान हा कृषी विभागाचा कार्यक्रम. पुन्हा भेटूया. नमस्कार.